मुघलांची हत्या झाली होती आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महत्त्वाच्या 3 घटना घडलेल्या होत्या। ती घटना म्हणजे बघा, आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षवासाचा कालावधी असतो आणि भिक्षू एका ठिकाणी राहून वर्षवास करीत असतात। एका ठिकाणी राहणे म्हणजे वर्षवास करणे होय। तर तथागत भगवान बुद्धांनी उपदेश दिल्याप्रमाणे सर्व भिक्षू आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षवास करतात आणि वर्षवासाची समाप्ती ही अश्विन पौर्णिमेला केली जात असते। तसंच भगवान बुद्धांनी हे सांगितले आहे की काही भिक्षूंना जर विहार आषाढ पौर्णिमेला मिळाले नाही किंवा निवासस्थान मिळालं नाही तर ते त्याची जी नेक्स्ट पौर्णिमा असते, दुसरी पौर्णिमा असते, त्या पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते वर्षवास करू शकतात आणि वर्षवास समाप्तीची ही कालावधी असते अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत। कार्तिक पौर्णिमेच्या नंतर वर्षवास समाप्तीचे कुठलेही कार्यक्रम होत नाही, तर ही वर्षवासाची शेवटची पौर्णिमा आहे। त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला दुसरी घटना काय घडली तर तथागत भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश केला हे माहिती आहे। आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा त्यांनी काय केला, उपदेश केला आणि त्यानंतर यश नावाचे श्रेष्ठी पुत्र गृहस्थ हे सुद्धा भगवान बुद्धांच्या सानिध्यात आले आणि ते खूप श्रेष्ठी पुत्र होते, खूप रईस होते। त्यांचे जे 54 मित्र होते त्यांना असं वाटतं की आपला मित्र घरदार सोडून सर्व धन संपत्ती सोडून भगवान बुद्धाच्या सानिध्यात आलेला आहे, काहीतरी चांगलंच असलं पाहिजे। तर जे बाकीचे 54 मित्र होते त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांच्या सानिध्यात येण्याचं ठरवलं आणि त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांच्या संघामध्ये दीक्षाग्रहण केली। हे एकूण 60 भिक्षू झालेले होते। तर भगवान बुद्धांनी या 60 भिक्षूंना उपदेश केलं, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, है ना, म्हणजे तुम्ही चालत राहा आणि एका गावी एकच भिक्षू जायचा, कारण त्यावेळेस भिक्षूंची संख्या फार कमी होती। हा जो धम्म आहे हा लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे, तर तुम्हाला लोकांना हे सांगायचं आहे आणि याकरिता भगवान बुद्धांनी या 60 भिक्षूंना भ्रमण करायला सांगितलं। त्यानंतर भगवान बुद्ध एकटेच राहिले। एकटे राहिल्यानंतर त्यांनी विचार केला की कोण बरं असं आहे की जो धम्म समजू शकेल, तर भगवान बुद्धांना उर्वेला काश्यप हे समजून येतात। तर भगवान बुद्ध उर्वेला काश्यप यांना भेटायला जातात आणि उर्वेला काश्यप यांच्याकडे तब्बल 1 महिन्याचा कालावधी ते थांबतात। सर्वप्रथम तर तथागत भगवान बुद्ध उर्वेला काश्यपला राहण्यासाठी कुटीवर आपल्या जागा बघतात, तर उर्वेला काश्यप भगवान बुद्धांना जागा देत नाही आणि उलट त्यांना सांगतात की इथे खूप मोठा भुजंग नाग आहे की जो होम हवन यज्ञ करणाऱ्या लोकांना त्रास देत असतो, तर तुम्ही इथे राहू नका, तो तुम्हाला देखील त्रास देणार। पण काश्यपांना काय माहिती होतं की
जी वाढवलेली असते, केस वाढवलेले असतात, ते सर्व तो केस कंपन करतो आणि जे काही होम हवन यज्ञाची जी सामग्री असते ती सुद्धा तो काय करतो, पाण्यामध्ये सेवून देतो. नदी काश्यप आणि गया काश्यप हे उर्वरा काश्यपचे दोन भावंड असतात. तर यांना ते सर्व सामग्री पाण्याने वाहत येताना दिसते. तर त्यांच्या मनातही असं होते की अरे काय झालं असेल, वरच्या पहाडावर आपला बंधू राहत असतो आणि हे सगळं सामान तर त्यांचंच आहे, काही विपरीत घटना तर नाही ना घडली. म्हणून ते आपल्या भावाला भेटायला जातात. तेव्हा पाहतात तर काय, त्यांचा भाऊ हा तथागत भगवान बुद्धांचा शिष्य झालेला होता. आणि त्यावेळेस उर्वेला काश्यपचे हे दोनही भावंड हे सुद्धा भगवान बुद्धांकडे विनंती करतात आणि ते सुद्धा भगवान बुद्धांचे शिष्य बनतात. उर्वेला काश्यपचे 500 शिष्य असतात, गया काश्यपचे 200 आणि नदी काश्यपचे 300 असे एकूण हे 1000 शिष्य भगवान बुद्धांचे तयार होतात. तर ही जो दीक्षाचा कार्यक्रम होता तो केव्हाचा होता, कार्तिक पौर्णिमेचा होता. तर अशी ही सुद्धा महत्वाची घटना आहे. त्याचबरोबर तथागत भगवान बुद्धांचे अग्रश्रावक म्हटल्या जाणारे महामोगलायन आणि सारिपुत्र भंतेजी यांची सुद्धा महामोगलायन भिक्षू यांचा कार्तिक अमावस्येच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. आणि हत्या पण अशी नाही, द्वेषापायी त्यांनी भगवान बुद्धांचा द्वेष त्यांनी महामोगलायन भिक्षूवर काढला. जे भगवान बुद्धांचे विरोधक होते त्यांनी महामोगलायन भिक्षूची तुकडे तुकडे करून त्यांची हत्या केली होती. तर ती कार्तिक अमावस्या होती. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे जास्त कालावधी नाही गेलेला, फक्त 15 दिवसाचा त्याचा डिस्टन्स आहे दिवसांचा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सारिपुत्र भंतेजी ज्यांचे की 6 भावंड आणखी होते, 3 बहिणी 3 भाऊ आणखी, म्हणजे एकूण 7 भावंडांचे 7 भावंड होते. तर हे 7ही भावंड तथागत भगवान बुद्धांच्या शरणी आलेले आणि त्याचबरोबर ते सर्वचे सर्व अरहंत झालेले होते. परंतु सारिपुत्र भंतेजींची आई ही भगवान बुद्धांचा विरोध करायची, त्यांचा द्वेष करायची, धम्मश्रवण करत नसे. तिला असं वाटत होतं की भगवान बुद्धांनी माझ्या सर्व मित्रांना सर्व मुलांना माझ्यापासून हिरावून घेतलेले आहे. तेव्हा ती कधीही भगवान बुद्धांच्या दर्शनाला गेली नाही, तिने कधी धम्मश्रवण केलं नाही. तर सारिपुत्र भंतेजी कार्तिक पौर्णिमेला आपल्या घरी जातात आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, तिला धम्म सांगण्यासाठी. तेव्हा तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा होता. आणि सारिपुत्र भंतेजींना अनेक राजे महाराजे त्यांच्या घरी भेटायला येतात. खूप देव देवता सुद्धा त्यांना भेटायला येतात. त्यांच्या आईच्या मनात असं होते की एवढे मोठे मोठे राजे आणि देव देवता माझ्या मुलाला भेटायला आलेले आहेत, काय कारण आहे. तर ती एका भिक्षूंना विचारते की हे एवढी गर्दी कशासाठी जमलेली आणि हे एवढे राजे महाराजे कशासाठी आलेले आहेत. तर तो भिक्षू सांगतो की सारिपुत्र भंतेजी हे आता काही वेळाचे आपले साथी आहेत, ते आता आपल्याला सोडून जाणारे आहेत. तर सारिपुत्र भंतेजींच्या आईंना वाटते मी माझ्या मुलाशी अबोला झालेला, अजूनपर्यंत मी त्याच्याशी बोलले नाही आणि मी माझ्या मुलाचा रागही करत होते. तर तिचा तो रागही जातो आणि अबोलापणही जातो. ती आपल्या मुलाकडे ती जाते आणि काय तिचा मुलगा राजा देव देवतांना काय सांगते हे ऐकण्यासाठी ती त्यांच्या पुढे बसते. सारिपुत्र भंतेजी त्यावेळेस धम्मोपदेश करीत राहतात. ती सारिपुत्रांच्या मुखातून धम्मोपदेश ऐकते आणि बसल्या जागीच ती श्रोतापन्न फळ प्राप्त करते. सारिपुत्र भंतेजी आपल्या ज्ञानाने सांगतात, आपल्या चित्ताने आपल्या मनाने सांगतात की आता त्यांची आई ही श्रोतापन्न फळ प्राप्त केलेली आहे. तेव्हा त्यांना समजून येते की मी माझ्या आईच्या ऋणातून आता
तेव्हा सारीपुत्र भंतेजीचा निर्वाणही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी झालेलं होतं. तर हे महत्वाच्या घटना आहेत. पहिली घटना, कार्तिक पौर्णिमेला वर्षावासाची शेवट होत असते. ही शेवटची पौर्णिमा आहे वर्षावासाची. त्याचबरोबर काश्यप बंधूंची धम्मदीक्षा कार्तिक पौर्णिमेला झाली होती आणि सारीपुत्र भंतेजींचं निर्वाण सुद्धा कार्तिक पौर्णिमेला झालेलं होतं. लक्षात आलं? ठीक आहे. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, तुमचे सर्व दुःख भय वैर रोग नष्ट हो, तुमची सर्व मनोकामना पौर्णिमाच्या चंद्रमाप्रमाणे पूर्ण हो, असे तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना करते. भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं.